नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आमचा आजचा व्हिडिओ कशावर आहे? आमचा आजचा व्हिडिओ आहे आमच्या कॉलेज लाईफ बद्दल. आम्ही कॉलेज लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम फेस करतो, आम्हाला किती त्रास होतो, आम्ही आमच्या करिअर मध्ये किती कन्फ्युज आहे याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून येणार. तर सुरू करूया आमच्या बॅकग्राऊंड पासून. तर आम्ही सायन्स बॅकग्राऊंड मधून आहोत. आम्ही कम्प्लीट केली आहे बीएससी केमिस्ट्री मधून. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर 2 वर्ष आम्ही जॉब शोधत होतो आणि आम्हाला जॉब भेटला, पण फार्मा कंपनीमध्ये. पण फार्मा कंपनी आम्हाला जेल टाईप वाटली आणि तिकडे करमत पण नव्हतं, म्हणून आम्ही तो जॉब सोडला आणि MBA करायचा विचार केला. आम्ही डिसाईड केलं होतं MBA HR नाहीतर फायनान्स मध्ये करायचं, आणि फॉर्म भरताना तिकडे MBA फायनान्शियल सर्व्हिसेस होतं आणि आम्हाला वाटलं की MBA फायनान्शियल सर्व्हिसेस आणि फायनान्स एकच आहे, म्हणून आम्ही ते सिलेक्ट करून फॉर्म भरला. हा, पण जसं आम्ही पहिला क्लास अटेंड केला तेव्हा त्यांचा इंट्रोडक्शन क्लास होता. म्हणजे ते आपल्या स्ट्रीम बद्दल सांगत होते की MBA फायनान्शियल सर्व्हिस कसं आहे. तेव्हा आम्हाला कळलं की MBA फायनान्शियल सर्व्हिस आणि MBA फायनान्स वेगळं आहे. जर तुम्हाला MBA फायनान्स करायचं असेल तर जनरल मध्ये जावं लागणार आणि MBA HR सुद्धा जनरल मध्येच आहे म्हणून त्यांच्यानी सांगितलं. तर मग आम्ही विचार केला की MBA फायनान्स मध्ये शिफ्ट व्हायचं म्हणून, म्हणजे स्ट्रीम चेंज करायचं म्हणून. तर त्यांच्यानी सांगितलं की तुम्ही स्ट्रीम आता चेंज करू शकत नाही, तुम्हाला जर स्ट्रीम चेंज करायची आहे तर एंट्रन्स द्यावं लागणार. आणि एंट्रन्स कोण देणार म्हटलं. आम्ही एवढ्या मेहनतीने सिमेंटचं आता क्लिअर केलं एंट्रन्स, आता परत ते द्यावं म्हटलं, टेन्शनच ना आम्हाला, म्हणून आम्ही दिलं नाही आणि कंटिन्यू केलं. कंटिन्यू करायचं विचार केला आणि केलं. मोठी चूक केली. हा बाबा, खूपच मोठी चूक केली. आणि आमच्या क्लासमध्ये फक्त 36 मुलं आहेत आणि त्याच्यात 4 मुलं सायन्स स्ट्रीम मधून आहेत आणि बाकीची उरलेली कॉमर्स स्ट्रीम मधून. तर ह्याच्यावरून तुम्हाला कळत असणार की MBFS कोणासाठी आहे. कॉमर्स प्रिफर करतात त्यांना. म्हणजे ऍक्च्युली MBA सगळ्यांसाठी आहे, सायन्स असो किंवा कॉमर्स असो, पण ते जास्तचे कॉमर्सला प्रिफर करतात, कारण की सायन्स स्टुडंटला बेसिक माहित नसतं ना कॉमर्स बद्दल, आणि ते बेसिक शिकवायला गेलं ते लोक आम्हाला, तर मग त्यांचं पोर्शन राहतं, म्हणून ते डिटेल मध्ये शिकवायला जात नाही, ते आपलं पोर्शन लवकर कम्प्लीट करतात. आणि गंमत बघा, इंटरव्ह्यूच्या टाइमवर त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. जसे आम्ही जॉईन झालो तसे ते बोलले तुम्ही सायन्स स्ट्रीम मधून आहात, तुम्ही MBFS का घेतलं. सगळ्यांच्या समोर आमची म्हणजे त्यांच्याने आम्हाला असं बोलले, पण ते त्याच दिवशी आम्ही डिमोटिवेट झाले आणि सगळ्यांच्या समोर आमचा इन्सल्ट झाल्यासारखं झाला ना, म्हणून आम्हाला मनच होत नाही तिथे जायला मनच होत नाही. आणि आता ट्रॅव्हलिंगचं म्हटलं तर बाबा विचारूच नका. 3 बसेस करावे लागतात, मेनली 3 बसेस. जर डायरेक्ट बसेस तर 2 बसेस करावे लागतात. येण्यात 3 तास, जाण्यात 3 तास, म्हणजे टोटल 6 तास तिथेच गेले. ते 6 तास गेले 9:30 ते 5:30 आमची कॉलेज, म्हणजे आमची 7 तास पण गेले, म्हणजे पूर्ण दिवसच आमचा बाहेरच गेला. 9:30ला कॉलेज आमची, तर आम्हाला इथून 7ला निघावं लागतं. 7ला निघालो तर आम्ही 8:30ला आमच्या मेन बस स्टँड वरती पोहोचतो. तिथून मग आम्हाला कॉलेजची बस धरावी लागते, पण 8:30ला पोहोचतो ना आम्ही तिथे, तर 3 बसेस लागलेली असतात, ती सुद्धा फुल भरलेली असते. म्हणून आम्ही विचार करतो जी खाली बस असते त्याच्यात जायचं म्हणून आम्ही 9ला जातो. ते 9:30ला आम्ही बरोबर तिथे पोहोचतो. मग जशी कॉलेज संपते का 5:30ला जशी संपते तशी आम्ही धावत बाहेर सरतो, म्हणजे बस भेटेल म्हणून. पण क्या ती आम्हाला बस पण चुकते 5:30ची, म्हणून आम्हाला 6 वाजेपर्यंत राहावं लागतं. मग 6ला बस धरून आम्ही 6:30ला मेन बस स्टँड वरती पोहोचतो. ऍक्च्युली आमची घरी येण्याची बस 6ला असते, पण ती लास्ट बस असते ना, म्हणून ती 6:30 पर्यंत राहते. आणि आम्ही बरोबर 6:30ला पोहोचतो आणि तेव्हा ती भरलेली असते, तरी पण आम्ही चढतो आणि 2.5 तास उभं राहून घरी येतो. ते झालं ट्रॅव्हलिंगचं. आमचं तर इथे 1 वर्ष तर आता कम्प्लीटच झालंय या कॉलेजमध्ये. पण आणि जसं की आमची एक्झाम आता झालीच, आमची एक्झाम संपलीये लगेच 2 दिवसात, म्हणजे एक्झाम संपून 2च दिवस सुट्टी होती आणि लगेच 2 दिवसात आमची समर ट्रेनिंग स्टार्ट झाली. ती तर आम्ही कंटिन्यू करतोय, पण आमचा या कॉलेजवरून मनच उठलाय.
आम्हाला मनच होत नाही त्या कॉलेजमध्ये जाण्याचा, तर तुम्हीच आम्हाला सजेस्ट करा की आम्ही हे कॉलेज कंटिन्यू करायचं का दुसरं काहीतरी करायचं. प्लीज आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सजेस्ट करा. आणि तुम्हाला आमच्याबद्दल आणि काय जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तर आम्ही आता आमचा व्हिडिओ इथेच समाप्त करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.